नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं की मुघल सत्तेला बसलेला पहिला तडाखा 5 एप्रिल 1663 रोजी लाल महालात शिवाजी महाराज जाऊन त्यांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली आणि हा मुघल सत्तेला बसलेला फार मोठा तडाखा होता. त्यानंतर बघा पुढचे प्रकरण म्हणजेच 12व पुरंदरचा तह, वेढा व तह हे आपण पाहणार आहोत. सुरतेवर छापा. बघा पहिल्या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशाहच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशाहवर जबर वचक बसण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. कुठे पुणे व कुठे सुरत. सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ. खूप सदन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. तर बघा मुलांनो, शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. त्यामुळं औरंगजेब बादशाह आधीच खवळलेला होता आणि खवळल्यामुळे त्यानं काय केलं, महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली, जनतेला त्रास द्यायला लागला. आणि हे सगळं थांबवायचं असेल तर औरंगजेब बादशाहला एक मोठा तडाखा दिला पाहिजे. आणि हा मोठा तडाखा द्यायचा तर काय करायचं, तर तुम्ही पाहत असाल हा भारत देश, आपला जो काय भारत देश आहे त्या भारत देशामध्ये आपण महाराष्ट्रात इथं राहतो आणि गुजरात, या गुजरातमध्ये असणारं सुरत, आणि या महाराष्ट्रातून शिवाजी महाराज या सुरत शहराकडे जाणार आहेत आणि सुरत शहरात जाऊन काय करणार आहेत तर तिथल्या शहराची लूट करायची आहे. लूट त्याच शहराची का करायची, कारण ती एक व्यापारी पेठ होती, खूप सदन होती आणि तिथून महाराजांना आपल्या स्वराज्याच्या कार्यासाठी लागणारी भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता होती. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काय औरंगजेब बादशाह जनतेचं छळ करत होता तो छळ थांबवायचा होता, म्हणून महाराजांनी सुरतेवर छापा टाकण्याचा बेत आखला आणि त्याप्रमाणे त्यांनी छापा टाकला. पण हा छापा टाकत असताना चर्च अथवा मशीद यांना महाराजांनी हात लावलेले नाही, कारण महाराज सर्वधर्म समभाव या नीतीचे पालन पुरेपूर करत होते. ते कधीच कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हते. ते नेहमी आपल्या शत्रूशी शत्रुत्व बाळगत, परंतु त्यांच्या धर्माशी वगैरे शत्रुत्व त्यांनी कधी आयुष्यात बाळगली नाही. त्या प्रत्येक स्त्रीला माते समान समजत, त्यामुळे स्त्रियांनाही त्रास दिला नाही. सुरतेवर या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झा राजे जयसिंग. बघा मुलांनो, महाराजांनी सुरतेवर जो काही छापा टाकला त्या छाप्यामुळे औरंगजेब बादशाह चिडलेला आहे आणि चिडून त्यानं काय केलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्र जो काय आपला स्वराज्य उभा करण्याचा शिवाजी महाराजांनी बेत आखला होता किंवा जो विडा उचलला होता तो पूर्णपणे नष्ट करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यानं निवडलेला आहे मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबर युद्ध करून त्यांचं जे काय स्वराज्याचं कार्य आहे ते थांबवण्यासाठी त्यांनी मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवलेलं आहे. त्यांच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. तर इथं मुलांनो लक्षात ठेवा, मिर्झा राजे जयसिंग हे सेनापती आहेत आणि दिलेर खान हा जो काही त्यांच्या बरोबर पाठवलेला आहे तो सरदार आहे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे दोघंही महाराजांच्यावरती शाहिस्तेखानाची जी काय बोटे तोडली त्यानंतर सुरतेवर जो छापा टाकला या दोन्ही कार्याचा बदला घेण्यासाठी म्हणून ते महाराजांच्यावरती चालून आलेले आहे. तर यानंतर आपण पुढे बघणार आहोत. अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला. ह्या दोघांना पाठवलं, मग नुसतं रिकाम्या हाती पाठवलं का? नाही, तर त्यांना भरपूर असं दारुगोळा आणि पैसा अडका दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. त्यानंतर बघा, आता हे दोघंही भरपूर संपत्ती आणि दारुगोळा घेऊन दक्षिणेत, म्हणजे तुम्ही जर भारताचा विचार केला तर महाराष्ट्र हे दक्षिण भागात येतं आणि ही जी काय मुघल सत्ता होती ही दिल्ली भागात होती. त्यामुळं दिल्ली शहरापासून खाली पाहिलं तर ही दिशा जी येते, तुम्ही परिसर अभ्यासमध्ये शिकला असाल, वर उत्तर आणि खाली दक्षिण. आणि महाराष्ट्र राज्य कुठं आलेलं आहे तर दक्षिण भागात आलेलं आहे. मग या दक्षिणेकडे यांनी काय केलेले आहे, आगेकूच केलेले आहे. कोणते दोन? एक मिर्झा राजे जयसिंग हे सेनापती व दिलेर खान हा सरदार. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच सन 1664. बघा हे सण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, 1664.
64 शिवाजी महाराजांनी सुरतेची मोहीम फत्ते करून ते माघारी आलेले आहेत आणि येऊन फार काल झालेला नाही. तेवढ्यातच 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली. तुमच्या लक्षात आलं असेल, कर्नाटकात शिवाजी महाराजांचे कोण होते तुम्हाला माहीत असतील, तर शहाजी राजे हे त्यांचे वडील. शहाजी राजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले. म्हणजे शहाजी राजे शिकारीला गेले असताना त्यांचा अपघात झाला व त्याच अपघातात त्यांचं निधन सुद्धा झालेलं आहे. शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता बघा इथं दुःखाचा डोंगर कोसळला म्हणजे लक्षात घ्या, ही स्वराज्याची जी काही संकल्पना आहे ही शहाजी राजेंची आहे आणि त्याला अस्तित्वात आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेब हे दोघेही काय करायला लागलेले आहेत, अतोनात कष्ट घेत आहेत आणि त्यांना पाठिंबा असणारा महत्त्वाची जी व्यक्ती होती ती व्यक्ती म्हणजे शहाजी राजे. आणि अशातच शहाजी राजांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आणि निधन झालं म्हणजेच फार मोठं दुःख शिवाजी महाराजांनी जिजाऊ यांच्यावर आलेलं आहे. मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरली. आता बघा, मातोश्रींना सावरण्याचं काम शिवाजी महाराजांच्याकडे आलेलं आहे, कारण जिजाऊ खचलेल्या होत्या. शहाजी राजेंचा मृत्यू त्यांना पचलेला नव्हता आणि त्यामुळं त्या सगळ्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शेवटी शिवाजी महाराज पुढे झाले व त्यांनी आपल्या मातोश्रीला या दुःखातून सावरलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला हे चित्र दिसेल. हे चित्र कशाचं आहे, तर पुरंदर किल्ला. पुरंदर किल्ला बघा, हे संपूर्ण चित्र पुरंदर किल्ल्याचं आहे. पुरंदर किल्ला आहे, आजूबाजूला डोंगर दिसतोय, सह्याद्री पर्वत, त्यानंतर ही किल्ल्याची माची दिसते, ही पायवाट दिसते. आता ह्या दिवाळीत तुम्ही किल्ला वगैरे बनवताय आणि किल्ला बनवत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या विविध गोष्टी आपल्याला त्या किल्ल्याच्या दाखवाव्या लागतात. तर एकदा व्यवस्थित हे चित्र बघा आणि किल्ला समजून घ्या. पुढे बघा, पुढचा मुद्दा काय झालेला आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला. ते सुरतेवर छापा टाकून महाराष्ट्रात येतात न येतात तोपर्यंत त्यांचे पिताश्री शहाजी राजे यांचं अपघाती निधन झालेलं आहे. तोपर्यंत त्यांच्यावरती चाल करून दोन व्यक्ती आलेले आहेत, एक मिर्झाराजे जयसिंग आणि दुसरे आहेत दिलेर खान. पुढचा मुद्दा आहे पुरंदरला मुघलांचा वेढा. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बेमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानाने पुरंदराला वेढा घातला. आता तुम्ही मागच्या एका प्रकरणात वेढा घालणे म्हणजे काय हे समजून घेतलेलं असणार आहे. समजा हा आपला पुरंदरचा किल्ला आहे. या पुरंदरच्या किल्ल्याने चारही बाजूला आपले सैन्य उभा करायचे आणि किल्ल्यातील लोकांना कुठेही बाहेर जाता यावे आणि बाहेरच्या लोकांना आत येता येऊ नये अशा पद्धतीची सोय हे शत्रू करत असत. आणि त्यामुळे त्यांना जे काय मिळणारी अन्नाची रसद असेल म्हणजे खाद्यान्न वगैरे किंवा दारुगोळा यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी, दारुगोळा म्हणजे जे काही लढाईसाठी लागणारं साहित्य होतं ते साहित्य वर किल्ल्यात जाऊ नये अशी सोय ते शत्रू करत असत. त्यामुळे या वेढ्यातून बाहेर पडणे किंवा या वेढ्यातून बाहेरून आत जाणे शक्य होत नसत. आणि शेवटी हा वेढा टाकल्यामुळे किल्ल्यातील आतील लोक अन्नसामग्री परत युद्धाचे साहित्य संपल्यामुळे कंटाळून किल्ला ताब्यात देत असत. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ह्या किल्ल्याच्या भोवतणी असा वेढा आखला जात होता. त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. आता बघा, या प्रकरणामध्ये तिसरी एक नवीन व्यक्ती आलेली आहे, मुरारबाजी. पाहिलं आपण मिर्झाराजे जयसिंग, नंतरचा व्यक्ती आहे दिलेर खान आणि आता आलेला आहे मुरारबाजी. मुरारबाजी हे कोण आहेत, जिद्दीचे वीर आहेत. म्हणजे स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण दिलेलं कार्य ते तडीस नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे आणि शत्रूला अजिबात न घाबरणारे असे हे मुरारबाजी होते. त्या किल्ल्याचे किल्लेदार होते. किल्लेदार म्हणजे किल्ल्याचं रक्षण करणारा. ठराविक मावळे त्यांच्या ताब्यात देऊन तो किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती एक एक किल्लेदार नेमला होता. आणि हा जो काय पुरंदर किल्ला आहे, या पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी. त्यांच्या हाताखालचे शिपाई मोठे शूरगडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढायला उभा राहिला. आता बघा, ह्या पुरंदरच्या किल्ल्याच्या भोवतणी या सैनिकांनी काय केलेलं आहे, म्हणजे शत्रू सैन्यानं वेढा घातलेला आहे. मग वेढा घातल्यावर मग आतले सैनिक तसं स्वस्थ बसून चालणार आहे का, तर हा वेढा उठवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे प्रयत्न करण्यासाठी मुरारबाजी काय झालेले आहेत, पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचं ठरवलेलं आहे.
दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या. दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग येताना अफाट असं दारुगोळा घेऊन आलेले आहेत. त्याच्यामध्ये तोफखाना पण आणलेल्या होत्या आणि ते तोफेचे लाल भडक गोळे जे होते ते किल्ल्यावर कोसळू लागले. पण मुरारबाजी व त्यांचे मावळे हटले नाहीत. आणि एवढं सगळं ती दिलेर खान चालू करत असताना म्हणजे तोफांचा गोळे फेकत होते, सैनिक पाठवून त्यांच्यावरती हल्ला करत होते. हे सगळं चालू असताना मुरारबाजी व त्यांचे मावळे अजिबात पाठीमागे हटलेले नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. माचीचा बुरुज ढासळायला लागला. मगाशी बघा मी तुम्हाला त्या चित्रामध्ये माची दाखवली होती आणि त्या माचीचा बुरुज तो काय झालेला आहे, ढासळू लागलेला आहे. तोफाचे गोळे त्या बुरुजावरती येऊन पडल्यामुळे ते बुरुज नष्ट होत आहेत. मुघल माचीवर घुसले. दिलेर खानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. आता किल्ल्यामध्ये बघा एक मुख्य प्रवेशद्वार सोडून ठराविक ठिकाणी सुरक्षित अशी जागा निवडून ठेवलेली असते. अशा ह्या बालेकिल्ल्याच्या वरच्या बालेकिल्ल्यामध्ये काय केलेलं आहे, मराठ्यांनी म्हणजे जे काही शूरवीर शिपाई होते मावळे आणि मुरारबाजी यांनी आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही लढाई असली तर शक्यतो जे काही सेनापती सरदार हे असतात लढाईत पुढे नसतात. पुढे कोण असतात तर शिपाई. आणि हे शिपाई लढत असताना त्यांच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे जे काही सरदार वगैरे असतात ते करत असतात. आणि ते छावणीतून तशाच पद्धतीनं दिलेर खान ह्या लढाईवरती लक्ष ठेवून होता. आणि हे सगळं झालेलं पाहून मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. बघा कोणत्याही लढाईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वाक्य असतात ती मोठ्या आदराने व भाविकतेने उच्चारली जातात. आणि तशाच प्रकारे हे जे काय मराठी लढायला उतरत त्यावेळी त्यांचं एक वाक्य ठरलेलं होतं, हर हर महादेव. आणि ही गर्जना जशी होत असत ते आपला जीवाची पर्वा न करता शत्रू सैन्यावर तुटून पडत. आणि हे तुटून पडल्यानंतर शत्रू सैन्याला सुद्धा सळो की पळो करून सोडत असत. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. बघा मुघलांचे सैन्य भरपूर होते. भरपूर म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर 10,000 मुघल, तर इकडं मुरारबाजींच्या हाताखाली फक्त 500 मावळे होते. आणि बघा 500 जण 10,000 जणांना थांबवायचं काम करणार आहेत. आणि असं करत असताना अतिशय जिद्दीनं आणि धाडसानं त्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. म्हणजे त्या सगळ्यांना जीवे मारत ते पुढे पुढे सरकत होते. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. नेहमी लक्षात ठेवा, सत्याचा विजय होत असतो. आणि तुम्ही सत्यासाठी जर झगडत असाल, जीवाची पर्वा न करत असता झगडत असाल तर तुमचा विजय आज ना उद्या हा नक्की होतो. त्या पद्धतीनं या अफाट अशा सैन्याच्या पुढं मुरारबाजी व त्याचे सैनिक न घाबरता अगदी धाडसानं लढत होते. आणि त्यांच्या लढाईला यश येऊन ते जे काही मुघल सैनिक होते त्यांनी घाबरून त्या दिलेर खानाच्या छावणीकडे पळ टाकलेले आहे. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला. तर बघा काय झालेलं आहे, ह्या मुरारबाजी व त्यांच्या मावळ्यांनी केलेला पराक्रम पाहून मुघल घाबरलेले आहेत. ते पळत सुटलेले आहेत. पळत जाऊन ते छावणीत घुसल्यामुळे तिथं गोंधळ उडाला. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या, जोरजोराने आवाज येऊ लागलेला आहे. हाहाकार उडालेला आहे. आणि तेवढ्यात घाईघाईने दिलेर खाननं काय केलेलं आहे, छावणीतनं बाहेर आला आणि हत्तीच्या अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छत्रात, कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. बघा दिलेर खान काय केलेलं आहे, बाहेर पडताक्षणी तो पडदिशी जाऊन हत्तीच्या अंबारीत बसलेला आहे. आणि अंबारीत बसल्यामुळं तो एका उंच ठिकाणी गेलेला आहे. आणि उंच ठिकाणी गेल्यामुळं काय झालेलं आहे, हत्ती आणि त्याचा ही अंबारी तो इथं वरून आणि इथं खाली चाललेली तो लढाई बघायला लागलेला आहे. आणि ह्या अंबारीतून तो लढाई बघत असल्यामुळे त्याला स्पष्ट दिसायला लागलं कोण कसं लढायला लागलेलं आहे. आणि हे दिसत असताना त्याला सगळ्यात पहिला व्यक्ती कोण दिसली असेल तर मुरारबाजी असं बेफाम होऊन लढत होते. त्यांची तलवार कोणाच्या छातडात घुसत होती तर कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती. आणि हे सगळं चालू असताना त्यांच्या लक्षात आलं
की हा जो काय मुरारबाजी आहे हा आपल्या कोणत्याही सैन्याला आवरत नाही. आणि त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. त्याला कळायचं बंद झालं, हा एकटा माणूस माझ्या एवढ्या अशा सैन्यांच्या बरोबर कशा पद्धतीने लढायला लागलेला आहे आणि हा शूरवीर आहे तरी कोण. आणि ते मुरारबाजीबद्दल विचार करू लागले. मुरारबाजीचा अतुल पराक्रम म्हणजे दुसऱ्याशी तुलना होऊ शकत नाही अशा पद्धतीचा अतुल. अतुल या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळाले असेल बाळांनो. अतुल म्हणजे दुसऱ्याशी तुलना होऊ शकत नाही असे. दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळला. आता शत्रू आपल्या समोर हत्तीतून यायला लागलेला आहे, हत्तीच्या अंबारीत बसून यायला लागले. हे बघताच मुरारबाजी पुन्हा काय झालेला आहे, चवताळलेला आहे. आणि मुरारबाजी कापा, तोडा, मुर्दे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला. शत्रू म्हणजे महत्वाचा शत्रू कोण होता आता ह्या सैन्यामध्ये, तर दिलेर खान. आणि दिलेर खानला बघितल्यानंतर मुरारबाजीच्या अंगात आणि 10 हत्तीचं बळ आलेलं आहे. आणि तो जोराने ओरडायला लागलेला आहे, कापा, तोडा, मुर्दे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला. त्याची शमशेर जोराने फिरू लागली. जो आड आला तो ठार झाला. मुरारबाजीच्या समोर जो काही शत्रू येत होता तो तिथं जमीनदोस्त होत होता. या एकट्या वीराला मुघलांनी चोहोकडून घेरले होते. आता पुन्हा बघा, वेढा घालणे आणि पुन्हा चोहोकडून घेरणे. एक मुरारबाजी इथं मध्ये आणि त्याच्या बाजूने चारही बाजूने सैनिक होते. पण ह्या चारही बाजूने असणाऱ्या सैनिकाला सुद्धा मुरारबाजी पुरून उरत होता. आणि तो प्रत्येकाला कापा, तोडा, मुर्दे पाडा असा मावळ्यांना सांगत स्वतः पण कित्येक सैनिकांना घायाळ करत त्यांचे जीव घेऊन तो पुढे पुढे सरकत होता. आणि हे सगळं बघत असणारा दिलेर खान अंबारीतूनच ओरडला, थांबा. मुघल थांबले, क्षणभर मागे सरकले. खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. बघा, दिलेर खान काय झालेला आहे, घाबरलेला आहे. मुरारबाजीचं शौर्य बघून त्याला कळायचं बंद झालेलं आहे. आणि ह्या परिस्थितीत त्याला एक युक्ती सुचली आणि तो काय करायला लागलेला आहे, आपल्या सैन्याला बाजूला सरकून तो त्या मुरारबाजीशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मुरारबाजीला काय म्हणतो, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहाद्दर मी आजवर पाहिलेला नाही. म्हणजे तुझ्यासारखा जो काय तलवार चालवणारा शूरवीर मी आजपर्यंत पाहिलेला नाही. आणि तू काय कर, त्या शिवाजी महाराजांच्या बरोबर जाण्यापेक्षा तू आमच्या बाजूला ये, आमच्याकडून कौल घे आणि शिवाजी महाराजांच्या विरोधात लढ. आणि तू जर असं केलास तर बादशाह म्हणजे औरंगजेब बादशाह तुला काय करेल, सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले. रागाने त्याचे डोळे आणखीन लाल झाले. तो चवताळून म्हणाला, अरे, आम्ही शिवाजी महाराजाची माणसे, तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशाची जहागीर हवी कोणाला? बघा, मुरारबाजीने अगदी सडेतोड असं उत्तर त्या दिलेर खानाला दिलेलं आहे. अरे, आम्ही शिवाजी महाराजाची माणसे, तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशाची जहागीर हवी आहे कोणाला? म्हणजे मुरारबाजीला जे काय आमिष जे दिलेर खानानं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या आमिषाला मुरारबाजी बळी पडलेला नाही. मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. म्हणजे जे काय शत्रू सैन्य त्याच्या समोर येत गेले त्या सगळ्यांना तो मारत आता दिलेर खानाच्या बाजूने आगेकूच करत होता. आणि हे सगळं बघून दिलेर खानाच्या लक्षात आलं की हा काय फितूर होणार नाही, हा काय आपल्या बाजूला येणार नाही, शिवाजी महाराजांची साथ हा सोडणार नाही. म्हणून दिलेर खानाने विचार केला आणि अंबारीतूनच बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला. बघा, जसं त्या मुरारबाजीच्या लक्षात आलं की हा दिलेर खान आपल्याला त्याच्या बाजूनं ओढून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या शब्द ऐकून मुरारबाजी आणखीन पेटून त्या दिलेर खानाच्या बाजूने आगेकूच करत होता. आणि तो आगेकूच करत असतानाची त्याची लढाई बघून, त्याचं शौर्य बघून दिलेर खान घाबरला. आणि त्यानं काय केलेलं आहे की त्यानं अंबारीतूनच बाण सोडलेला आहे आणि तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात घुसलेला आहे. आणि मुरारबाजीच्या कंठात शिरल्यामुळे मुरारबाजी तिथंच जमिनीवर कोसळला. म्हणजे त्यानं आपला देह ठेवला म्हणजे मुरारबाजीच्या शरीरातून जीव नाहीसा झाला. आणि मावळ्यांनी तो देह उचलला आणि बाले किल्ला गाठला. तुम्हाला ह्या इथं चित्रामध्ये दिसेल की मुरारबाजीच्या कशा चारी बाजूने हे सगळं सैन्य आहे. आणि हे सैन्य असताना सुद्धा मुरारबाजी काय करायला लागलेला आहे, स्वतः एकटा त्या सैन्याच्या चारी बाजूच्या सैन्यांना थोपवून धरलेलं आहे. किल्लेदार पडला म्हणून खूप दुःख झाले, पण एक मुरारबाजी पडला तर काय झाले, आम्ही तसेच स्थिर आहोत, हिंमत धरून लढतो असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले. बघा, शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये
प्रत्येक मावळ्यामध्ये मोरारबाजी, तानाजी असे वेगवेगळे शूरवीर निर्माण केले होते. त्यांचा प्रत्येक मावळा म्हणजे त्यांचा एक किल्ल्याचा आधारस्तंभ होता. त्यामुळे एक जरी किल्लेदार पडला तरी बाकीचे मावळे डगमगले नाही. त्यांनी स्वतःच्या मनाशीच म्हटलं, "मुरारबाजी पडले म्हणून काय झालं? आम्ही पण तसेच शूर आहोत, हिंमत धरून लढतो." आणि असं स्वतःशी म्हणून ते काय करायला लागले, न डगमगता पुन्हा लढायला सुरुवात केलेली आहे. ही बातमी शिवरायांना कळाल्यावर ते फार दुःखी झाले. आणि हे चाललेलं युद्ध, पुरंदरचा वेढा, मुरारबाजींचं देह टाकणं हे सगळं बघून, मुरारबाजींचं ते शौर्य हे सगळं बघून शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की बाबा आपली माणसं एक एक करून निघून चाललेली आहेत. शिवरायांना हे सगळं ऐकून बघून दुःख झालं. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष लढवता येईल. जर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ठरवलं तर एक एक वर्ष किल्ला लढवून कोणाच्याही ताब्यात देणार नाहीत. पण विनाकारण माणसे मरतील, शिवरायांना ते नको होते. कारण शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी अशा शूरवीर मावळ्यांची गरज होती. आणि हे मावळ्यांची गरज, शिवाजी महाराजांना असलेली ही गरज त्यांना काय करायची नव्हती, अशा शत्रूकडून आपले जे काही शूरवीर होते त्यांना मरू द्यायचे नव्हते. मग काय करणार? पुरंदरचा तह करणे हा त्यांच्या डोक्यात विचार आला. शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य. बघा मुलांनो, आपल्या ह्या समाजामध्ये माघार घेणे म्हणजे पराभूत होणे अशा पद्धतीचं एक अशा पद्धतीनं मानलं जातं. परंतु एक लक्षात ठेवा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे परिस्थितीनुसार वागण्याच्या गोष्टी आहेत. कधी काळी तुम्हाला शक्तीचा उपयोग करून चाल करून जावे लागते, कधी काळी युक्तीचा उपयोग करून त्यातून मार्ग काढावा लागतो, तर कधी काळी माघारसुद्धा घ्यावी लागते. माघार घेणे म्हणजे पराभूत होणे नव्हे, तर आपल्या पुढील कार्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा, शक्ती, सैन्य आणि साहित्य गोळा करण्यासाठी स्वतःला वेळ मिळवून देणे. तर बघा, मग ह्या अशा पद्धतीनं माघार त्यांनी घेण्याचं ठरवलं. म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. जो काय सेनापती होता मिर्झाराजे जयसिंग याच्याकडे शिवराय स्वतः गेलेले आहे. त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. आता मुत्सद्देगिरीचे म्हणजे कसं, की एक तर आपलाही काही तोटा होऊ नये आणि चाललेलं युद्धसुद्धा थांबलं पाहिजे, अशा ह्या दोन्ही पद्धतीचा यामध्ये विचार करून त्यांनी त्या मिर्झाराजे जयसिंगाबरोबर त्यांनी बोलणी केली. ते म्हणाले, मिर्झाराजे, आपण राजपूत आहात, आमचे दुःख आपण जाणता. आता तुमच्या लक्षात येईल, राजपूत म्हणजे राजस्थानसारख्या भागामध्ये जे काय सरदार सुभेदार असत त्यांना ते राजपूत असे वगैरे म्हटले जात असत. आणि शिवाजी महाराज मिर्झाराजेंना म्हणायला लागले, मिर्झाराजे, आपण राजपूत आहात, आमचे दुःख जाणता. बादशाच्या स्वारीने महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे, लोकांचे हाल होत आहे. लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतलेले आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा हात कामी का घेतलेला आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक सुखी व्हावे. परंतु बादशानं जे काही वेगवेगळ्या स्वाऱ्या केलेल्या आहेत त्यानं महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. आणि हा उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्राला सावरायचं, लोकांना सुखी करायचं म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं काम हाती घेतलेलं आहे. आपणही हे काम हाती घ्या, मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू. आता महाराजांनी मिर्झाराजेंना विनंती केलेली आहे, तुम्हीही लोकांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करा. आणि हे तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर या प्रयत्नासाठी मी आणि माझे मावळे तुमच्या पाठीशी राहू. पण एक लक्षात ठेवा, मिर्झाराजे जयसिंग मोठा धूर्त होता. म्हणजे शिवाजी महाराजांना तो मदत करणार की नाही करणार तो भाग वेगळा होता, परंतु त्यांना जी काही कामगिरी तो करण्यासाठी इकडं आला होता ती कामगिरी मात्र निश्चितपणे फते करणार. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्याने तह केला. या तहात शिवरायांनी 23 किल्ले, बघा पुरंदरच्या तहामध्ये किती किल्ले शिवरायांनी दिले, तर 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणाचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले. आता होन म्हणजे कसं, आता सध्या आपल्या रुपया प्रचलित आहे, तशा पद्धतीनं त्या काळी चांदी आणि सोने यांचे शिक्के वगैरे होते. त्यामध्ये 4 लक्ष होनाचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केलेले आहे. आणि हा तह कोणत्या साली झाला, तर 1665. तुमच्या लक्षात येईल की 1663ला शाहिस्तेखानाची बोटे तोडली. त्यानंतर 1664मध्ये काय झालेलं आहे, तर शहाजीराजेंचं निधन झालेलं आहे आणि 1665मध्ये पुरंदरचा तह झालेला आहे. प्रत्येक सालानुसार हे लक्षात ठेवा. 1665 पुरंदरचा तह, शिवाजी महाराजांनी 23 किल्ले, त्याचबरोबर त्याखालचा 4 लक्ष होणाचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले. पुरंदरचा तह
झाला. अशा पद्धतीने शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला. याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन आग्र्यास जाऊन बादशाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले. त्यांना सुरक्षितेची हमी दिली. सुरक्षितेची हमी कोणी दिली? तर मिर्झाराजे जयसिंगाने दिली. कोणाला दिली? तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. आणि कोणापासून ही सुरक्षितेची हमी दिली? तर ज्या बादशाच्या भेटीसाठी ते आग्र्याला जाणार होते अशा औरंगजेब बादशाकडून. तर बघा, तिसऱ्या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्ष शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, या मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी तहाची बोलणी चालू आहे. लक्षात येते का? बघा, हे चित्र सुद्धा आपल्याला काही प्रसंग सुचवत असतात आणि हे प्रसंग आपण या चित्रावरून ओळखू शकतो. त्यानंतर बघा, जयसिंगाच्या सूचनेवरून शिवरायांनी विचार केला, बादशाह कपटी आहे. बघा, हा जो काय औरंगजेब बादशाह आहे तो कपटी आहे. स्वतःच्या भावाशी सुद्धा, म्हणजे ज्यावेळी त्याला त्याचे जे काय वडील वगैरे होते त्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं, त्यांच्या भावांशी दगलबाजी केली, त्यांना त्याने मारून टाकलं व स्वतः राजा झालेला होता, बादशाह झालेला होता. हे शिवरायांनी ओळखून होते, तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले. आपण बादशाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवलेले आहे. तर अशा पद्धतीने काय झालेलं आहे, ज्यावेळी शिवाजी महाराजांनी लाल महालात जाऊन शाहिस्तेखानाची बोटे तोडली, त्यानंतर त्यांनी सुरतेवर छापा टाकला आणि सुरतेवर छापा टाकून ते आले न आले तोपर्यंत शहाजीराजेंचे निधन झाले. आणि ह्या सगळ्यामध्ये सुरतेवर छापा टाकला, शाहिस्तेखानाची बोटे तोडली, ह्या 2 कारणामुळे बादशाह चिडलेला होता. त्याला महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचं होता, शिवाजी महाराजांचं स्वराज्यासाठी चाललेलं काम थांबवायचं होतं. म्हणून त्यांचे 2 सहकारी म्हणजे एक सरसेनापती मिर्झाराजे जयसिंग जे की राजपूत होते आणि दुसरे म्हणजे दिलेर खान जे की त्याचे अतिशय विश्वासू व सरदार होते. अशा 2 व्यक्तींना महाराष्ट्रावर चाल करून पाठवत असताना अफाट असं खजिना त्यांच्याबरोबर दिलेला होता. आणि सैन्य आणि खजिना घेऊन दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग आले आणि दिलेर खानाने एक युक्ती सुचली आणि त्या पद्धतीने त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. आणि या पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार होता मुरारबाजी. याने अतिशय शौर्य गाजवले आणि स्वतःचा जीव दिला, परंतु किल्ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण या त्यांच्या शौर्याची कथा महाराजांना कळाली, पण त्यांचा जो काय मृत्यू त्या युद्धामध्ये झाला हे महाराजांना म्हणजे दुःखद वाटलं. आणि त्यांना वाटलं की या स्वराज्याच्या कार्यासाठी लागणारे माणसं असं जर निघून जाऊ लागले तर हे काय बरोबर होणार नाही. म्हणून त्यांनी एक पुरंदरचा तह जो काय 1665 रोजी शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये 23 किल्ले व 4 लक्ष होण्याचा मुलूक द्यायचं ठरलं. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट त्यामध्ये ठरली की शिवाजी महाराज आग्र्याला जाऊन काय करणार, तर औरंगजेब बादशाची भेट घेणार. आणि ही भेट घेण्यासाठी ते औरंगजेब बादशाकडे आग्र्याला जातील. गेल्यानंतर त्यांना बंदी केलं जाईल आणि त्या गेलेल्या बंदीतून त्यांची सुटका होईल. ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण पुढील पाठात घेणार आहोत. त्याचबरोबर इथं आपला पुरंदरचा वेढा व तह हा पाठ इथं संपलेला आहे. आपल्याला हा जर पाठ समजलेला असेल आणि जर पाठ नाही समजला तर पुन्हा एकदा ऐका आणि पाठ समजल्यानंतर जो काही खालील स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आठवणीनं सोडवा. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा प्रत्यक्ष फोन करून जरी विचारला तरी आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल. धन्यवाद.